शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती त्याचबरोबर रहाणे ॲग्रो बायोटेकच्या वतीनं आपणा सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आदर्श शेतकरी करण चव्हाण यांच्या प्लॉटमध्ये आहेत. त्यांचा मोठा पण प्लॉट आहे, त्याचबरोबर एक छोटा म्हणजे पहिल्या वर्षाचा पण या ठिकाणी प्लॉट आहे. तर दोन्ही प्लॉटचे व्हिडिओ आज आपण तुम्हा सर्व शेतकऱ्यांना दाखवणार आहेत. तर आपण काय करू, पहिल्यांदा चव्हाण साहेबांचा पूर्ण परिचय घेऊ, पत्ता घेऊ आणि मग पुढे बोलू. माझे नाव करण भाऊसाहेब चव्हाण, राहणार निमगाव कोराळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. बरं, किती क्षेत्र आहे आपलं इथं? हे आपलं हे शरद किंग प्लॉट आहे. 800 रोप आहे, 2 एकर क्षेत्र आहे. वरती जैन टिश्यू कल्चर तिथं 750 रोप आहे, 2 एकर क्षेत्र आहे. बरं बरं. आणि ह्या दोन्ही प्लॉटला आपण रहाणे ॲग्रोचे टोटल प्रोडक्ट वापरले? हो, बेसल डोस पासून तर आतापर्यंत टोटल प्रोडक्ट वापरले. म्हणजे बेसल डोसमध्ये आपण आपलं डायमंड असेल, सिलिकॉन, सिल्फास्ट असेल, MG केअर असेल, साई सल्फ असेल, हे पूर्ण आपण बेसल डोस भरला. हो. आणि त्याच्यानंतर सेटिंग किट जी आहे आपली, ज्याच्यामध्ये स्पीड 100 असेल, दमदार असेल, याच्या फवारण्या आपण घेतल्या. हो. तर त्याचे जे रिझल्ट आहे, तर तुम्हाला हे पहिल्या वर्षाचं झाड आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि ह्या झाडावर प्रचंड प्रमाणामध्ये लोड आहे. म्हणजे आता याची हे जेवढे तुम्ही या झाडाची ऑलरेडी कॅपॅसिटीच नाही चव्हाण साहेब एवढ्या फळांची. हो. आता इथं जे समोर जेवढे स्ट्रोक दिसत आहे सारे, इथं एका फांदीवरती आपण जर मोजले इकडं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे ही एवढी ब्रँच आहे. इथं 16 फळं आहे. हो. आणि लोक पहिल्या वर्षाला 15 20 किंवा 30 फळं धरा म्हणतात. हो. तुमच्या अख्ख्या झाडावरती कमी कमी 100च्या वर फळं आहे. 150 प्लस आहे. 150 प्लस फळं आहे. म्हणजे अशा प्रकारे सेटिंग अतिशय छान झाली. त्याचबरोबर आता आपण परत दुसरं झाड बघू. असं काही नाही की एकाच झाडावर आहे. तर ह्या झाडाकडे जरी आपण पाहिलं तर या ठिकाणी इकडच्या अलीकडच्या बाजूनं सुद्धा खूप खतरनाक या ठिकाणी सेटिंग आहे. मधमाशी भरपूर आहे आणि खूप चांगली. यांचा अजून एक फायदा झाला तुमच्या चव्हाण साहेब, तुम्ही पाणी वाढवलं. हो. पाणी वाढवल्यामुळं हे जी आपली सेटिंग आहे ती सारी आता सावलीत आलेली हो. आहे का नाही? शेंडा निघल्यामुळे, वर शेंडा निघल्यामुळं आपल्याला बऱ्यापैकीचा जो तुमचा माल आहे तो सारा सावलीमध्ये आला. हो. बरं, आता मला तुम्हाला असा प्रश्न या ठिकाणी मांडायचा आहे की ही बाग तर आपली सेटिंग होईल हे तर वाटलंच होतं आपल्याला. हो. परंतु आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेट झाली. हो. आहे की नाही? हो. म्हणजे आपण म्हटलं होतं 30-40 जरी याला सेट झाले तरी आपण समाधानी राहू, पण त्याच्यावरती खूप लोड आहे. हो. आणि याला आपण सेटिंगचं काय काय दिलं? सेटिंगचं स्प्रेमध्ये सुपर कमांडो, सुपर कॅप्सूल, दमदारचे 2 स्प्रे झालेले. हां. त्याच्यानंतर ड्रीपमधून ड्रीप वॉल, PSB KMB. PSB KMB पण झालं, स्पीड 100 पण झालं. स्पीड आपण याला दोनदा दिलं की एकदा दिलं? एकदाच दिलं. हो. हां, तर आपण हळूहळू तुमची मुलाखत अशीच घेऊ. आपण टोटल या ठिकाणी प्रोडक्ट आपले दिले. हो. ग्रीनरी कसं काय वाटतंय झाडाची? चांगली ग्रीनरी पण आणि पत्ती पण फ्रेश आहे, पान पण मोठे आहे. मग असे एक पान पाहिलं होतं आपण. हो. ते आता गडबडीत विसरलं मी. ते पान एवढं मोठं होतं की जेवढे पानं मोठे राहतील ते साईजला आपल्याला खूप चांगलं काम करतं. हो. म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो की ही अन्न निर्माण करण्याचं काम करत कोण असेल तर ते पानं करतात. हो. जसं एखादी सोलर सिस्टीमवरती सोलर पॅनल असतात, तसे झाडाचे हे सोलर पॅनल समजा, अन्न निर्मितीचे सोलर पॅनल आहे. हो. आणि अतिशय चांगलं अन्न निर्माण करतील तर साईज अतिशय चांगली होईल. बरं, मुळीसाठी आपल्याला वेगळं काही द्यावं लागलं? हाय पॉवर दिलं तर. हां, आपल्याला मध्ये थोडं वाटला होता प्रॉब्लेम, झाडं पण आणि थोडं पण धुतलेले हाय पॉवरने. हां, आपल्याला प्रॉब्लेम वाटला होता म्हणून आपण हे वाटलं, हाय पॉवर दिलेली. बरं, जेवढे आतापर्यंत तुम्हाला आम्ही प्रोडक्ट दिले तर या प्रोडक्टबद्दल काय वाटलं तुम्हाला? प्रत्येक प्रोडक्टबद्दल रिझल्ट पण छान आहे. बरं. आणि खर्च कमी. हां, म्हणजे त्याची किंमतही योग्य आहे. किंमत योग्य, घेणाऱ्याला परवडतं आणि वापरल्यावर रिझल्ट पण चांगले येतात. म्हणजे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो की रहाणे ॲग्रोने जे काही प्रोडक्ट देत आहे आजकाल, म्हणजे तेलासाठी असो किंवा सेटिंगसाठी असो, तर ते अतिशय उत्तमाचे उत्तम प्रोडक्ट या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना देतो आहे. आणि परिणाम असा आहे की त्याच्यामुळं तुमचा खर्च पण कमी होतो, रिझल्ट पण या ठिकाणी तुम्हाला चांगले येतात.
आता पुढं पण कळी चालू आहे, अर्थात या कळीची आपल्याला गरज नाही आहे ऑलरेडी. आता खूप सारं सेटिंग या ठिकाणी झालेलं आहे. तर अशी ही समग्र इकडं पण त्यांची आपण बाग दाखवूया. ही पण पूर्ण अशी बाग, पूर्ण झाडं ओव्हरलोड झालेली आहे. आणि आता आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचा आहे हो. म्हणजे सिल्फास्ट सिलिफास्ट जे आहे आपलं ते या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. बघा आता इथं बंच आहे एकदम छान. त्याचबरोबर खालच्या या फुलामध्ये मधमाशी होती, पण ती आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल का नाही दिसेल माहीत नाही. मधमाशीसुद्धा आहे. बरं, तुम्हाला आपलं नीम तेल करंज तेल पण दिलं होतं बरोबर ना? बायो 2021 हां 1008 त्याचे पण स्प्रे झाले, रिझल्ट छान आहे. आळीसाठी, थ्रिप्स, मावा. बायो 2021 हे थ्रिप्ससाठी आणि 1008 जे आहे आळीसाठी. आळीसाठी, तर त्याचे पण तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटले. हो. आपण बऱ्याच शेतकऱ्यांना भाजीपाला पिकात, मका पिकात पण तो प्रोडक्ट आपण दिला, तर त्यांना खूप छान रिझल्ट या ठिकाणी भेटलेले आहे. कळीचा स्ट्रोक कसं काय वाटतोय पहिल्या वर्षाच्या मनाने? खूप सुंदर आहे. हे बघा आता इथला जो स्ट्रोक पण स्ट्रोक, खूप सुंदर आहे कळी. हा स्ट्रोक पाहिला ना तर अतिशय उत्तम आणि मोठा स्ट्रोक आहे. हे झाड पहिल्या वर्षाला कमीत कमी 10-12 किलोच्या वर शक्यतो निघायचा अंदाज आहे याचा. हो, कारण जरी हो. पहिलं वर्ष असलं पण अतिशय छान त्याच्यावरती लोड आहे. 14 महिन्याची लागवड, 14 महिन्यातच धरलेलं आहे. हो. म्हणजे यापूर्वी 6 महिन्यापासून हां आता 2-3 वेळेस पिकअप 90 पण सोडलं त्याला, म्हणजे झाडं बांधण्यासाठी हा आपण ते ड्रिप मधून झाडं आपले बनावे म्हणून आपण हा. पिकअप 90 दिलं होतं. अगोदर. पण त्याचा परिणाम असा झाला की ही झाडं पहिल्या वर्षीची वाटत नाही चव्हाण साहेब. नाही. म्हणजे आता आपण जर या सर्व या फळांकडे जर जेव्हा आपण बघतो, मधमाशी का या फळांकडे जेव्हा आपण बघतो तर ही काडी तयार झाल्यामुळे आहे ना अतिशय छान ज्याला काय म्हणतो आपण बंच या ठिकाणी असे सेट झाले आणि काडी पण खूप चांगली तयार झाली. आता या बाजूनं थोडंसं मी यायला सांगेल इकडून. इथं जो बंच आहे तो अफलातून बंच आहे. आता हा जो बंच आहे हा किती फळांचा आहे? 3 आणि 3 6 फळांचा बंच आहे एकाच ठिकाणी. आणि स्ट्रोक लहान नाही आहे, पूर्ण मोठाच आहे. म्हणजे बरेच लोक काय म्हणतात 3 फळं जरी लागले तर एक काढून टाकावं, पण ही 6चा स्ट्रोक असून सुद्धा एकदम जबरदस्त त्याची वाढ आहे. आता आपण शेतकरी मित्रांनो पुढं आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू करतोय. आपला एक नवीन प्रोडक्ट आता मी तुम्हाला देणार आहे. चालेल. याच्यामध्ये बायो चेंजर म्हणून आपण एक साईजसाठी परत एक प्रोडक्ट डेव्हलप केला आहे. त्याचे पण खूप चांगले रिझल्ट आहे. आणि या बागेला आपण थोडंसं त्याचे ट्रायल करून अतिशय म्हणजे साऱ्या ट्रायल आपल्याला इथं बघायच्या आहे त्याच्यावाल्या. तर 100% त्या यशस्वी होणारच आहे, कारण आपण बऱ्याच शेतकऱ्यांना दिलं. महाराष्ट्रभरातील जे काही शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहे, डाळिंबवाले, बरेच लोक म्हणतात यावर्षी आमची सेटिंग झाली नाही. हो बरोबर. आपल्याला पण वाटत होतं, आपल्याला पण पलीकडचा बाग. दुसरा प्लॉटचा व्हिडिओ आम्ही टाकू, हा. त्याच्यामध्ये पूर्ण पहिला नर फ्लॅश निघला होता 10 जानेवारीचं पाणी. म्हणजे माझ्या डोक्यात तास होतं परत इथ्रेल मारावं, पण राणे सर म्हटले थांबा, वेळ जाऊ द्या, निघतील माद्या. परत आम्ही दमदारचं प्रोडक्ट वापरलं. आता आपण तो पण व्हिडिओ दाखवू. ती पण स्पीड 100 पण आपण डबल झालं. स्पीड 100 पण डबल झालं. दमदार सुपर कॅप्सूल, सुपर कमांडो ते पण डबल हात झाले. आता आपण त्याचा पण व्हिडिओ बघू. ती बी 100+ सेटिंग झालेली आहे. म्हणजे पण चालू आहे सेटिंग त्याच्यावर. आता पण कळी खूप चालू आहे. म्हणजे मला हे सांगायचं शेतकरी मित्रांना की बरेच लोक थोडेसे निराश होऊन जातात. म्हणजे बाबा 50-60 दिवसाचा बाग झाला, आता फुल निघत नाहीये, काय करू. गोष्ट कृषी सेवावाल्यांकडे गेलं की त्यांना आपण समजा आपल्याला काय औषध मारायचं, M45 बुरशीनाशक, कीटकनाशक घ्यायला गेलं, ते विचारत्या काय सेटिंग, नरस निघली. 2-3 कृषी सेवावाले मला असे म्हटले तुझा बाग आता या वर्षी फेल जाणार आहे. आणि मग आमचे प्रोडक्ट राजनंदिनी वापरा किंवा आणखीन दुसरे काही प्रोडक्ट, फुलबार वापरा, नायट्रोबेन्झिन, हे ते मारा, असे मी विदाऊट खर्च न करता परत राणे सरांचे काही मेन जे प्रोडक्ट आहेत ते रिपीट केल्यानंतर मला 1 महिन्यानंतर आता रिझल्ट बघा तुम्ही, व्हिडिओ येईल त्याच्यात 100+ सेटिंग झाली. माझ्यात तर 70-80च होती, 100+ अजून पण चालू आहे. म्हणजे मुळात तो प्लॉटच आपल्याला थोडं डोकेदुखी वाटत होतं. डोकेदुखी म्हणजे फेल आहे असं वाटत होतं. खर्च करून आता काही होईल का नाही असं वाटत होतं. पण तरी पण तो अतिशय सुंदर झाला. मी महाराष्ट्राभरातील शेतकऱ्यांना तेच सांगतो, ठीक आहे या वर्षीचा वातावरण पाहता थोडीफार सेटिंग तुम्हाला कमी भेटू शकते, पण आपण आपल्या प्रयत्नात कमी राहणं किंवा आपण प्रोडक्टवरती विश्वास न ठेवणं
आता बऱ्याच चव्हाण साहेब, बऱ्याच शेतकऱ्यांना माझा काल परवा बी फोन झाला. ते म्हटले आमच्या बागेत 40-50 किंवा 70 सेटिंग आहे. मी त्यांना म्हटलं की दमदार आणि स्पीड 100चा वापर करा. ते लोक विश्वास ठेवायला तयार नाही आहे. बरोबर. आणि लोक म्हणजे मला खरं तर आहे ना, कधी कधी काही राग पण येतो काही शेतकऱ्यांचा. मी 600 रुपयाचा प्रोडक्ट देतो आणि लोक फुलं येण्यासाठी 3000चा प्रोडक्ट आणताय. तिथे रिझल्ट आले नाही तर काहीच बोलता येत नाही, काय बोलताय? काहीच बोलू शकत मी म्हटलं माझा 600 रुपयाचा एकदा वापरून तर बघा. नाही रिझल्ट आले तर काय तुमचा लय मोठा खिस्सा का आपल्यासारखं नाही होणार. बरोबर. मी शेतकऱ्यांना हीच विनंती करतो की जर तुमची बाग जरी 60 दिवसाची झाली, 70 दिवसाची झाली आणि 20-25 दिवसाची असेल तर अतिउत्तम. तुम्ही दमदार हा प्रोडक्ट वापरा, स्पीड 100 वापरा, सुपर कॅप्सूल कमांडो वापरा. हे सारे जरी वापरले तर 3-4 हजारापेक्षा जास्त खर्च नाही आहे, पण रिझल्ट मात्र तुमच्या डोळ्यात देखत आहे. अजून आपण चव्हाण साहेबांचा प्लॉट बघूया. बरं, आपण अजून एक प्रयोग शेतकऱ्यांना या ठिकाणी दाखवणार आहे. आता पाहिजे तेवढी सेटिंग तुमच्या प्लॉटवर दिसते. वॉटर शूट निघू नये म्हणून मी तुम्हाला काय बोललो होतो की सारखं सारखं कुठं ना होईल तुम्हाला एक हिरवं शेडनेट खाली लावा नेट म्हणून. लावायला लावलं आम्ही, त्या पद्धतीने लावलं. हां हां हां. त्याच्यानंतर आता कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले, अजून काही वॉटर शूट नवीन आलेली नाही. ते येणार नाही ना, आले तरी कडाना वगैरे जर निघले तर काढता येईल. त्याचं प्रमाण हे 20% राहील. 10 ते 20% राहील. तर अशा प्रकारे चव्हाण साहेबांची ही सुंदर बाग आहे. आपण बाग पण वरपर्यंत जरा शेतकऱ्यांना दाखवूया. एकूण किती झाडं आहे हे? 800 झाडं आहे. समोर या ठिकाणी त्यांचं तळं पण आहे, पाण्याची छान व्यवस्था आहे त्यांच्याकडं आणि खूप छान नियोजन आहे. विशेष करून म्हणजे ते मेहनती आहे, म्हणजे जिद्दी आहे, म्हणजे ज्याला काय म्हणतो हार मानत नाही आहे. जर हार मानली तर कदाचित आपण यशाच्या जवळ आलेला असतो आणि आपली माघार व्हायचा टाईम आणि यश मिळायचा टाईम कधी कधी एक होत असतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, वातावरण खराब असेल, सेटिंग प्रॉब्लेम असेल तरी थोडंसं हताश निराश न होता चांगल्या कन्सल्टंटकडून, म्हणजे मी चांगला का बोलतोय, मीच चांगला आहे असं मला म्हणायचं नाही आहे. महाराष्ट्रभरात जे काही अभ्यासू लोक आहे त्यांचे जरा तुम्ही व्हिडिओ बघा, त्यांचं मार्गदर्शन बघा, त्यातून आपल्या बागेला कुठले प्रोडक्ट जायला पाहिजे. उगाच विनाकारांचे प्रोडक्ट, कुठलेही प्रोडक्ट वापरून आपला खर्च वाढवू नका. योग्य प्रोडक्ट वापरा आणि आपली शेती चांगली करा. रहाणे ॲग्रो बायोटेक या ठिकाणी जे काही प्रोडक्ट देते ते तुम्हाला अतिउत्तम देते. हे आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही आमच्या चॅनलवरती जा, तिथं शेतकरी सांगतील, त्यांच्या मुलाखती ऐका आणि तुम्हाला पटलं तर आमची खरेदी करा. तर अशी विनंती आहे. स्क्रीनवर नंबर दिसत आहे, त्याच्यावरती जर तुम्हाला वाटत असेल की डाळिंबासाठी, साईजसाठी किंवा तेल्यासाठी किंवा सेटिंगसाठी काही प्रोडक्ट लागत असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. विनामूल्य मार्गदर्शन पाहिजे तरी पण तुम्ही कॉल करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो. मी साईनाथ रहाणे आणि आमचे आदरणीय मित्र करण चव्हाण साहेब रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.